नमस्कार, मी सुनील साळवी. टाइम्स डिजिटलच्या मी मतदार बोलतोय कार्यक्रमामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर झाले आहेत आणि प्रचार ठिकठिकाणी सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय, मतदाराला काय हवंय, त्याच्या काय अपेक्षा आहेत, त्याची काय मतं आहे, हे सर्व आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर चला, मतदार काय बोलतोय, मतदाराच्या अपेक्षा काय आहेत हे आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत कॉलेजचे युवक आहेत, जे मतदार आहेत, काही त्यापैकी नवमतदार आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना काय वाटतं, त्यांच्या मनामध्ये काय अपेक्षा आहेत, त्यांची काय मतं आहेत. मला सांगा, आपण एक मतदार आहात, सरकारकडून किंवा येणाऱ्या सरकारकडून आपले नेमके काय अपेक्षा आहेत? आमची नोकरी लागायला पाहिजे, काय की आता एम्प्लॉईज म्हणजे काम नोकरी भेटत नाही कोणाला. आता आमचं कॉलेज चालू आहे आणि भरपूर इंजिनिअरिंग आहे की त्यांना नोकरी लागत नाही. तर आम्हाला तेच जॉब प्रायव्हेट कंपनीमध्ये पण हे लिमिटेड जॉब आहे आणि गव्हर्नमेंटमध्ये पण लिमिटेड जॉब आहे. तर आम्हाला नोकरी पाहिजे यासाठी. नोकरीची अपेक्षा ह्या तरुणाने व्यक्त केलेली आहे. आता पाहूया, आपण सांगा नेमक्या अपेक्षा काय आहे? प्रगती झाली पाहिजे आणि करप्शन आहे ते नाहीसं झालं पाहिजे. तेव्हाच भारत पुढे जाईल, नाही तर इथेच राहणार आहे. करप्शन नष्ट झालं पाहिजे, भ्रष्टाचार नष्ट झाला पाहिजे, अशी अपेक्षा ह्या तरुणाने व्यक्त केलेली आहे. मला सांगा, एक मतदार म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत? म्हणजे मतदार म्हणण्यापेक्षा एक विद्यार्थी म्हणून आपल्या एज्युकेशनल सिस्टीममध्ये थोडं बहुत सुधार व्हायला पाहिजे. म्हणजे त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढे जायला संधी भेटेल. आणि ज्या भावने म्हणल्यासारखं जॉबची पण ऑपॉर्च्युनिटी कमी झालेली आहे. सरकारने जॉब्स ऑपॉर्च्युनिटी पण वाढवायला पाहिजे आमच्यासाठी आणि एज्युकेशनल सिस्टीममध्ये थोडंसं सुधार केलं पाहिजे. म्हणजे आमचं म्हणजे जॉब्स ऑपॉर्च्युनिटी क्रिएट होतील आमच्यासाठी. शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी सरकारने दूर करायला हव्यात. जॉब मिळण्यासाठी जे काय अडचणी येतात त्या दूर करायला पाहिजेत आणि ही सगळी सिस्टीम सरकारने सुरळीत करायला पाहिजे, असं या तरुणाने सांगितलं आहे. अजून एक तरुण आपल्याशी बोलणार आहे, संवाद साधणार आहे. मला सांगा की आपल्या काय अपेक्षा आहेत? मेरे हिसाब से जैसे एजुकेशन सिस्टम में प्रैक्टिकल नॉलेज देना ज़्यादा ज़रूरी, थियोरेटिकल से ज़्यादा, क्योंकि प्रैक्टिकल नॉलेज ज़्यादा बच्चों को याद रहता है थियोरेटिकल से. क्योंकि और एजुकेशन सिस्टम में अपडेटेशन ज़्यादा चाहिए. जैसे अभी हमारे जितने भी ये हैं, जितने हर चीज़ अपडेट होती रहती है 6 मंथ्स में, 2 मंथ्स में. तो उसके हिसाब से हर साल अपडेटेशन चाहिए एजुकेशन सिस्टम में. जैसे अभी मैं आईटी में हूँ, तो उसके हिसाब से जो टेक्नोलॉजी वो डेवलप होती रहती है, एडवांस लेवल में जाती रहती है. तो उसमें अपडेटेशन जैसे प्रैक्टिकल नॉलेज तो चाहिए ही, और हमें ज़्यादा अपॉर्चुनिटी मिले, जैसे इंटर्नशिप, ये सब. लक्षात घ्या की मतदारांची संख्या कोट्यवधीच्या घरात आहे. 97 कोटी मतदार आपल्या देशामध्ये आहेत, पण मतदानाचं प्रमाण खूप कमी असतं. एक मतदार म्हणून आपण दुसऱ्या मतदाराला काय आवाहन कराल? आपलं मत म्हणजे महत्त्वाचं आहे. आपल्या एका मताने आपले स्वतः आपण सरकार निवडू शकतो आणि आपण आपल्या मताचं प्रॉपर यूज केला पाहिजे मतदान करून. आपण जर मतदान नाही केलं तर मग ते देशाचं म्हणजे आपलं कॉन्ट्रीब्युशन नाही राहणार देशाबद्दल. मग आपण आपले काय म्हणतात जागृत होऊन आपण स्वतःने मतदान केलं पाहिजे. मतदानाविषयी म्हणजे नॉलेज घेऊन आपण प्रॉपर मतदान केलं पाहिजे आपल्या स्वतःसाठी. दादा, तू काय सांगशील? चांगल्या शिकलेल्या नेत्यांनाच हे मतदान करा. उगाच ह्या पक्षाचं आहे म्हणून असं करू नका. त्यापेक्षा तो काय काम करतो त्याच्यावर त्याला मत द्यायला पाहिजे. तू काय सांगशील दादा? कुठल्या विषयावर? मतदानावर का? मतदान करा, तो दिवस वाया घालवू नका आणि मोदींना परत घेऊन या 2024मध्ये. तू काय सांगशील? भारत हा लोकशाहीचा देश आहे. या लोकशाहीच्या देशात सगळ्यांची भागीदारी आहे. लोकशाही म्हणजे आपण जेवढे सगळे आपल्या सगळ्याचं थोडंसं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. हे फक्त आपल्या प्रधानमंत्रीची निवडणूक नाही, तर येणाऱ्या 5 वर्ष भारत कसा सुदृढ समृद्ध कसा बनणार आहे ह्याचं पण काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून मतदान करणं हे गरजेचं आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करत असतं. त्याच अनुषंगाने किंवा त्याच्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून हे सर्व युवक आवाहन करतायत. ते काय आवाहन करतायत पाहूया. मतदान केलेच पाहिजे. मतदान सर्वांनी आवश्यक केलंच पाहिजे. मतदान सर्वांना केलंच पाहिजे. मतदान आपला हक्क आहे, आपल्याला गाजवायलाच पाहिजे. मतदान सगळ्यांनी करायलाच पाहिजे. मतदान सगळ्यांनी करायच पाहिजे. मतदान सगळ्यांनी करायलाच पाहिजे. मतदान सर्वांनी करायलाच पाहिजे आणि आपलं अमूल्य मत योग्य उमेदवाराला दिलं पाहिजे, हा संदेश या सर्व युवकांनी दिलेला आहे. कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या तरुणांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले प्रश्न मांडलेले आहेत. सरकारने या प्रश्नांची दखल घ्यावी, इतकंच या निमित्ताने
सांगावंसं वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संजीव जाधवसह सुनील साळवी, टाइम्स डिजिटल, मुंबई. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.